नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर मित्रांनो, तुमचं जर आधार कार्ड हरवलं असेल किंवा तुम्हाला नवीन आधार कार्ड तुमच्या मोबाईलवर सॉफ्ट कॉपी काढायची असेल, तर तुम्हाला अगदी 2 मिनिटात कसं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे हे आपल्या मोबाईलमध्ये हे तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर चला तर मग आपण आधार कार्ड कसं डाउनलोड करू याची प्रोसेस पाहूया. तर मित्रांनो, Google Chromeमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला Googleवर टाकायचं आहे की माय आधार. माय आधार टाकल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली फर्स्ट वेबसाईट येईल UIDAI म्हणजेच आधारचीच. तर ह्या आधारच्या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला हे समजेल. तर अशा नवनवीन अपडेटसाठी क्रिस टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला इथं गेट आधार म्हणून ऑप्शन आहे. तुम्हाला अपडेट करायचं असेल तर अपडेट आधार करू शकता. गेट आधार आहे. तर गेट आधारवर तुम्हाला इथं डाउनलोड आधार हे ऑप्शन निवडायचं आहे. डाउनलोड ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला एक पेज उघडेल. नवीन पेज उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जो की 12 अंकी नंबर असतो. तो टाकून घेऊया आपण. तर 12 अंकी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅचपा टाकायचा आहे. तर व्यवस्थित कॅचपा टाकून घ्या, जेणेकरून तुमचा आधार डाउनलोड होऊन जाईल. आणि सेंड OTP करायचा आहे. सेंड OTP केल्यानंतर तुमचा जो आधार रजिस्टर मोबाईल नंबर जो असतो, त्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर तुमचा एक OTP येईल. तर तो OTP तुम्हाला टाकायचा आहे, जेणेकरून तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर वेळ लागत आहे. तर मित्रांनो, OTP आलेला आहे. तर OTP मी टाकत आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय आधार करायचा आहे, व्हेरीफाय डाउनलोड. तर आता सध्या एक PDF येईल मित्रांनो. तर मित्रांनो, टेक्निकल सम इश्यू म्हणून येत आहे. तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो. जर जर तुम्ही सध्या वर्किंग प्रोसेसमध्ये चालू आहे वेबसाईट चालू झाल्यानंतर असंच ऑटोमॅटिक आधार तुमचा डाउनलोड होऊन जाईल PDF मध्ये. तर अशी ही प्रोसेस आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर आधारमध्ये डाउनलोड करताना काही अडचण येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा, मी रिप्लाय नक्की देईन. धन्यवाद.